नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये असे काही निवडक मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत की ज्यामध्ये 4 ऑप्शन्स आहेत। 4 ऑप्शन्सपैकी 3 ऑप्शन्स 100% करेक्ट आहेत। लक्षात घ्या, 3 ऑप्शन्स 100% करेक्ट आहेत आणि चौथं जे ऑप्शन म्हणजे एक ऑप्शन असा असेल की जे 100% चुकीचं असणार आहे। या प्रश्नाचं जे नेचर असणार आहे ते इनकरेक्टली मॅच पेअर, म्हणजे विच वन ऑफ द फॉलोइंग पेअर्स इज इनकरेक्टली मॅच्ड। जोड्या जी असणार आहेत त्यातली चुकीची जोडी कोणती आहे हे शोधून काढायचं आहे। लक्षात घ्या, म्हणजे 3 ऑप्शन्स ॲक्युरेट असल्यामुळे 100% योग्य असल्यामुळे त्या तिन्हीचा अभ्यास तुम्हाला होईल। म्हणजे त्या तिन्हीवर 3 मल्टिपल चॉईस क्वेश्चन वेगळ्या पद्धतीने विचारले जाऊ शकतील आणि चुकीचं कोणतं आहे आणि त्याचं बरोबर काय असणार आहे हा एक चौथा। म्हणजे ज्यावेळी तुम्ही एक मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा अभ्यास कराल त्यावेळी आपोआप तुमचा 4 मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा अभ्यास झालेला असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे टेक्निक नीट समजून घ्या आणि यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करायचा आहे आणि जर व्हिडिओ आवडला तर तो लाईक करायचा आहे आणि शेवटी आपला जो काही मित्रपरिवार असेल त्यांच्यापर्यंत हे टेक्निक पोहोचवण्याचा प्रयत्न करा। This first question, which of the following pairs is incorrectly matched? Here some polymers and their monomers or properties are given. A. Natural rubber isoprene. B. Thermoplastic polymer polystyrene. C. Terylene making Arlon. D. Teflon oil seals. So out of these 4 options, 3 are 100% correct and you have to select the pair which is incorrectly matched. आता इथं नॅचरल रबर त्याचा मोनोमर असणार आहे तो आयसोप्रीन, बरोबर आहे। थर्मोप्लास्टिक पॉलिमर इज एन एक्झाम्पल, म्हणजे थर्मोप्लास्टिक पॉलिमरचं एक्झाम्पल काय असणार आहे, पॉलिस्टिरीन। टेरिलिन जो असणार आहे, या टेरिलिनचा इट इज यूज्ड इन मेकिंग रिंकल फ्री फॅब्रिक्स लाईक टेरिकॉट, टेरिवूल। त्यामुळं मेकिंग ऑर्लॉन ही पेअर जी असणार आहे, टेरिलिन आणि मेकिंग ऑर्लॉन ही इनकरेक्टली मॅच पेअर असणारी आहे। टिफ्लॉन ऑइल सील साठी त्याचा वापर केला जातो। म्हणजे करेक्ट आन्सर जे असणार आहे ते सी, टेरिलिन मेकिंग अर्लॉन। Which of the following pairs is incorrectly matched? A. Glycine optically inactive. B. Leucine essential amino acid. C. Lactose alpha 1,4 glycosidic linkage. D. Cellulose beta 1,4 glycosidic linkage. आता या प्रश्नामध्ये तुम्हाला असं दिसेल की ग्लायसिन इज अ ऑप्टिकली इनएक्टिव्ह, बरोबर आहे। म्हणजे दिस इज अमिनो ऍसिड बट इट इज ऑप्टिकली इनएक्टिव्ह, देर इज नो एनी कायरल कार्बन, त्यामुळे ती पेअर बरोबर आहे। लिओसिन इसेन्शियल अमिनो ऍसिड, बरोबर आहे। लॅक्टोज अल्फा 1,4 ग्लायकोसाइडिक लिंकेज, lactose is a disaccharide, so it is formed from D-glucose and D-galactose. त्यामुळे ज्यावेळी ग्लायकोसाइडिक लिंकेज तयार होते त्यावेळेस बीटा 1,4 ग्लायकोसाइडिक लिंकेज ही त्यामध्ये पाहायला मिळते। त्यामध्ये लॅक्टोज अल्फा 1,4 ग्लायकोसाइडिक लिंकेज, दिस पेअर इज इनकरेक्टली मॅच्ड। डी सेल्युलोज हे पॉलिसॅक्राइड असणार आहे, पॉलिमर ऑफ बीटा ग्लुकोज असणार आहे, त्यामुळे बीटा 1,4 ग्लायकोसाइडिक लिंकेज हे 100% बरोबर असणार आहे, बरोबर आहे। त्यामुळे चुकीची पेअर कोणती असेल, सी, लॅक्टोज अल्फा 1,4 ग्लायकोसाइडिक लिंकेज।
Which of the following pairs is incorrectly matched? A. Clemmensen reaction, zinc Hg in concentrated HCl. B. Rosenmund reaction, hydrogen Pd barium sulfate. C. Mendes reaction, sodium in ethanol. And D. Stephan reaction, tin in hydrochloric acid. आता यातली कोणती पेअर ही चुकीची तुम्हाला वाटते सांगता येईल? तर यामध्ये पहिल्यांदा आपण ए मध्ये जर पाहिलं तर क्लेमन्सन रिडक्शन रिएक्शन मध्ये रेड्युसिंग एजंट कोण वापरला जातो तर झिंक अमलगम इन हायड्रोक्लोरिक ऍसिड, म्हणजे फर्स्ट पेअर बरोबर आहे. बी मध्ये काय म्हटलंय, रोझनमंड रिएक्शन म्हणजे हायड्रोजन गॅस इज ऍडसॉर्ब ऑन पॅलॅडियम but it is poisoned with barium sulfate. This pair is also correct. C. Mendes reduction. So sodium in ethyl alcohol is used. So this pair is also correct. Now what about D? Stephan reaction. पुढे म्हटलंय tin in hydrochloric acid. Actually इथं NO2 चं रिडक्शन करण्यासाठी tin in hydrochloric acid वापरला जातं. त्यामुळे स्टीफन रिएक्शन आणि SN in HCl, this pair is not correctly matched. बरोबर आहे. त्यामुळे स्टीफन रिएक्शन मध्ये स्टॅनस क्लोराइड SnCl2 in हायड्रोक्लोरिक ऍसिड वापरला जातं, लक्षात घ्या. त्यामुळे करेक्ट आन्सर काय असणार आहे? डी, स्टीफन रिएक्शन SN/HCl. विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज इनकरेक्टली मॅच्ड. आता या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे पहा की ए अरिल हलाइड क्लोरोबेन्झिन, बी विनाइल हलाइड 1 क्लोरोइथिन, सी बेन्झिलिक हलाइड 1 क्लोरो 2 फिनाइल इथेन आणि डी अलिलिक हलाइड 3 क्लोरो ब्यूट 1 ENE. त्यामुळं यामध्ये अरिल हलाइड जर आपण पाहिलं त्याचं एक्झाम्पल दिलंय क्लोरोबेन्झिन, दिस पेअर इज करेक्ट. विनाइल हलाइड म्हणजे CH2 डबल बॉन्ड CHCl म्हणजे 1 क्लोरोइथिन, दिस पेअर इज ऑल्सो करेक्ट. सी बेन्झिलिक हलाइड 1 क्लोरो 2 फिनाइल इथेन. If you draw the structure of 1 chloro 2 phenyl ethane, you will find that the position of Cl in the given structure is at 1. But in benzylic halide, halogen atom is bonded to sp3 hybridized carbon, which is bonded to next to aromatic ring. म्हणजे इथं तसं सी मध्ये दिसत नाही, त्यामुळे ही पेअर ही चुकीची असणारी आहे. डी मध्ये काय बघूया, अलिलिक हलाइड 3 क्लोरो ब्यूट 1 ENE. त्यामुळं ही पेअर जी असणारी आहे ती बरोबर आहे. CH2 डबल बॉन्ड CH CHCl आणि पुढं काय असणार आहे, एक कार्बन असणार म्हणजे CH3. म्हणजे ही पेअर जी असणारी आहे ती बरोबर असणारी आहे. त्यामुळे करेक्ट आन्सर याचं काय असणार आहे, बेन्झिलिक हलाइड 1 क्लोरो 2 फिनाइल इथेन. Next one, which of the following pairs is incorrectly matched? A. यामध्ये काय दिलंय पहा, कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस दिलेले आहेत आणि त्याच्या समोर त्याच्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. म्हणजे पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक, लो स्पिन, हाय स्पिन, टाइप ऑफ हायब्रिडायझेशन अँड जॉमेट्री. यातलं चुकीची कोणती पेअर आहे हे आपल्याला शोधायची आहे. 100% करेक्ट असणार आहे. ए मध्ये काय दिलंय पहा, कॉम्प्लेक्स आहे NiCN4 2- डायमॅग्नेटिक म्हटलंय. बी COF6 3- हायस्पिन कॉम्प्लेक्स म्हटलंय. सी CONS3 3+ टाइप ऑफ हायब्रिडायझेशन दिलेला आहे D2sp3 हायब्रिडायझेशन. आणि डी मध्ये त्यांनी म्हटलंय NiCl4 2- स्क्वेअर प्लॅनर. म्हणजे इथं तुम्हाला शोधायचं आहे. ए मध्ये जर आपण पाहिलं तर डायमॅग्नेटिक हे बरोबर असणार आहे, फर्स्ट पेअर बरोबर असणारी आहे. सेकंड मध्ये फ्लोरीन हा लिगँड त्या कॉम्प्लेक्स मध्ये पाहायला मिळतोय, त्यामुळं हायस्पिन कॉम्प्लेक्स बरोबर असणार आहे कारण तो वीकफील्ड लिगँड आहे. थर्ड पेअर मध्ये काय दिलेलं आहे त्यांनी तर सीओचं हायब्रिडायझेशन दिलेलं आहे, त्यामुळं अमोनिया स्ट्रॉंगफील्ड लिगँड असल्यामुळं इनर डी ऑर्बिटल वापरात येतो, त्यामुळे D2sp3 हायब्रिडायझेशन, दिस पेअर इज ऑल्सो करेक्ट.
डी मध्ये काय म्हटलंय पहा, NiCl4 2 मायनस, म्हणजे ए आणि डी मध्ये जर कम्पेअर केलं तर तुमच्या लक्षात येईल की टाईप ऑफ लिगँड बदललाय. Cl हा वीक फील्ड आहे, Cn हा स्ट्रॉंग फील्ड आहे. त्यामुळं तिथं त्याचं स्ट्रक्चर जे असणार आहे जॉमेट्री ते स्क्वेअर प्लेनर असेल, परंतु NiCl4 2 मायनस मध्ये ती स्क्वेअर प्लेनर नाही, तर ती टेट्राहेड्रल असणार आहे. आणि त्यामुळं डी पेअर इज अ रॉंगली मॅच्ड. त्यामुळे करेक्ट आन्सर काय असणार आहे? डी. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स इज इनकरेक्टली मॅच्ड. यामध्ये जे ट्रान्झिशन एलिमेंटची आयन्स दिलेले आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट त्यामध्ये असणाऱ्या अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या मेन्शन केलेली आहे. पैकी 3 बरोबर आहेत, 1 चुकीचा असणार आहे. आता ए मध्ये काय दिलंय पहा, यासाठी तुम्हाला ॲटॉमिक नंबर माहित असायला पाहिजे. स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर असणार आहे 21, बरोबर आहे. Mnचा 25, आयर्न 26 आणि कॉपर 29. हे तुम्हाला पहिल्या 10 जे एलिमेंट्स असणार आहे फर्स्ट सिरीजचे त्याचे ॲटॉमिक नंबर्स तुम्हाला माहित पाहिजेत आणि जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. फर्स्ट पेअर मध्ये Sc3+ म्हटलंय त्यांनी, म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट स्टेबल जे असणार आहे 3 आहे आणि त्यामुळं त्यामध्ये 0 अनपेड इलेक्ट्रॉन तुम्हाला पाहायला मिळतात. बी मध्ये Mn2+ म्हटलंय, म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट जी असणार आहे ती +2 आहे. त्यामुळं 3d5 आणि 4s2 आहे, त्यामुळं 5 अनपेड इलेक्ट्रॉन्स त्यामध्ये पण ते बरोबर आहे. सी मध्ये Fe3+ म्हटलंय, Fe2+ च्या ऐवजी Fe3+ म्हटलंय. Fe3+ मध्ये देखील 5 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत, हे देखील बरोबर असणार आहे. आणि Cu+ मध्ये मात्र 29 ॲटॉमिक नंबर आहे, त्यामुळं 3d9 च्या ऐवजी काय होतं, 1 इलेक्ट्रॉन एस मधून डी कडे येतो, त्यामुळे 3d10 होतं आणि 4s1, त्यामुळे 1 इलेक्ट्रॉन गेला तर डी मध्ये पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. सो देर इज नो एनी अनपेड इलेक्ट्रॉन. त्यामुळे Cu+ मध्ये ऍक्च्युली असायला पाहिजे 0 अनपेड इलेक्ट्रॉन, परंतु इथं पेअर चुकीची मॅच केलेली आहे, त्यामुळे डी हे करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स इज इनकरेक्टली मॅच्ड. ए हॅबर्स, म्हणजे यामध्ये काही प्रोसेस दिलेल्या आहेत किंवा काही कन्व्हर्जन त्या प्रोसेसमध्ये होणारे दिलेले आहेत आणि त्यासाठी जे वापरला जाणारी कॅटलिस्ट आहेत त्याचा उल्लेख केलाय आणि त्यामध्ये आपण आता बघूया. हॅबर्स प्रोसेसमध्ये आयर्न आणि MO मॉलिब्डिनियम दिलेला आहे. बी फिशर ट्रोप्स प्रोसेसमध्ये कोबाल्ट प्लस थोरियम अलॉय दिलेला आहे. त्यानंतर सी मध्ये कन्व्हर्जन ऑफ इनएडिबल ऑइल्स टू फॅट, सॉलिड फॅट मध्ये रूपांतर, कॅटलिटिक हायड्रोजनेशन दिलेलं आहे H2Ni हीट. आणि डी मध्ये कन्व्हर्जन ऑफ SO2 टू SO3, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. तर यामध्ये चुकीची पेअर कोणती आहे हे आपल्याला यामध्ये शोधायचं आहे. हॅबर्स प्रोसेस तुम्हाला माहित आहे, मॅन्युफॅक्चर ऑफ अमोनियामध्ये हे कॅटलिस्ट वापरलेला आहे, तो बरोबर आहे, म्हणजे पहिली पेअर बरोबर आहे. दुसऱ्यामध्ये काय दिलंय, फिशर ट्रॉप्स प्रोसेस गॅसोलिन तयार करण्यासाठी वापरलाय, त्यासाठी हे अलॉय कोबाल्ट आणि थोरियम हे वापरलं, तर हे पण बरोबर आहे. कन्व्हर्शन ऑफ इनएडिबल ऑइल्स टू फॅट, म्हणजे ऑइलचं फॅटमध्ये रूपांतर करायचं असेल तर कॅटलिटिक हायड्रोजनेशन, पर्टिक्युलर निकेल या कॅटलिस्टवर हायड्रोजन गॅस ऍडसॉर्ब केला जातो हाय टेम्परेचरला, त्यामुळे ती पण पेअर बरोबर आहे. डी मध्ये काय, कन्व्हर्शन ऑफ SO2 टू SO3, मॅन्युफॅक्चर ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. इथं चारकोल म्हटलेलं आहे, ऍक्च्युली इथं ही मिसमॅच पेअर आपल्याला पाहायला मिळते. तर यामध्ये प्लॅटिनाइज्ड ऍस्बेस्टॉस हे कॅटलिस्ट म्हणून वापरलं जातं आणि त्यामुळं डी पेअर ही चुकीची आपल्याला यामध्ये पाहायला मिळते. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स इज इनकरेक्टली मॅच्ड. यामध्ये काय मिनरल्स आणि ओर्स दिलेले आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट त्यांचे केमिकल फॉर्म्युले दिलेले आहेत. यामध्ये 3 बरोबर आहेत तर 1 चुकीचा आहे, तोच शोधायचा आहे आपल्याला. कॅलामाइन FeCO3 म्हटलंय, बी मध्ये चाल्कोपायराइट CuFeS2 म्हटलंय, सी मध्ये हिमॅटाइट Fe2O3 म्हटलंय आणि डी मॅग्नेटाइट Fe3O4 म्हटलंय. आता ही तुमच्या दृष्टिकोनातून कुठली पेअर चुकीची आहे असं तुम्हाला वाटतंय, पटकन सांगता येईल? तर ए मध्ये कॅलामाइन जे असणार आहे त्याच्या पुढे त्यांनी FeCO3 म्हटलंय. ऍक्च्युली कॅलामाइनचा केमिकल फॉर्म्युला जो असणार आहे तो ZnCO3 आहे. म्हणजे कॅलामाइनचा केमिकल फॉर्म्युला काय आहे, केमिकल कंपोजिशन म्हटलं तर झिंक कार्बोनेट आहे. मग FeCO3 कुणाचा आहे तर सिडेराइट
या मिनरलचं असणार आहे, हे लक्षात घ्या. चाल्कोपायराइट हे असं मिनरल पण आहे आणि ओर पण आहे की ज्यामध्ये दोन वेगळी ट्रान्झिशन मेटल्स आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे यावरही एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. सी हेमॅटाइट Fe2O3 हे बरोबर आहे. मॅग्नेटाइट Fe3O4 हे पण बरोबर आहे. त्यामुळे चुकीची पेअर कोणती, म्हणजे करेक्ट आन्सर कोणतं, ए कॅलामाइन FeCO3. आता शेवटचा आणि 10वा एमसीक्यू या व्हिडिओ मधला असणार आहे. म्हणजे हा एमसीक्यू अभ्यासला की एकूण 40 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तुमची पूर्ण होत आहेत, हे लक्षात घ्या. विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स इज इनकरेक्टली मॅच्ड. काय, कोणती पेअर चुकीची असणार आहे यामध्ये, त्यामुळे मिसमॅच पेअर म्हणजे करेक्ट आन्सर बी ZeF4 टेट्राहायड्रल. त्याचं काय पाहिजे जॉमेट्री, स्क्वेअर प्लॅनर. करेक्ट. मला वाटतं हे निश्चित तुम्हाला समजलेलं असणार आहे. मित्रांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.